जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प जुना आराखड्यानुसार झाला पाहिजे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती विस्तारात। पुणे, अहिल्यानगर, नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेला पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प अजित पवार यांच्या काळात आणला होता। हा प्रकल्प पथदर्शी होता। हा प्रकल्प बदलण्याचं कारण मला अद्याप कळत नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी व्यक्त केली। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा जुना मार्ग बदलणे मला मान्य नाही, असं अजित पवारांची भूमिका आहे। त्यांच्या मते पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्या मार्गाने झाला पाहिजे, यासाठी केंद्राशी चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथील कार्यक्रम प्रसंगी सांगितले। पुणे जिल्ह्यातील चाकण येथे नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नवकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चाकण येथे नवकार हॉस्पिटलचे उद्घाटन झाले। त्यावेळी पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे कृती समिती खेड, चाकण यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांनी हा रेल्वे मार्ग याच मार्गे व्हावा, यासाठी अजित पवारांकडे मागणी केली। उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे, असे शेतकऱ्यांनी त्यांना सुचवले। तेथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मते पुणे नाशिक रेल्वे मार्ग खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातूनच जायला हवा। या मार्गासाठी संबंधित होणाऱ्या काही जमिनीचा संपादनाचा मोबदला देखील शेतकऱ्यांना मिळालेला आहे। त्यामुळे या रेल्वे मार्गात बदल न होता जुना आराखड्यानुसार रेल्वे प्रकल्प व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये काहीतरी अडचण काढून हा जुना मार्ग रद्द करणे मला मान्य नाही। यासंबंधी मी केंद्रामध्ये जाऊन चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत मी बोलणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी दिल्लीला जाणार असून या प्रकल्पाबद्दल केंद्रात चर्चा करणार आहे। जुन्या मार्गाने रेल्वे प्रकल्प व्हावा ही देखील माझी मागणी आहे। या रेल्वे प्रकल्पासाठी मी मागील अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद देखील केली होती। यामुळे या रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम देखील सुरू झाले होते। तर अचानक या प्रकल्पामध्ये काय अडचण येऊन हा मार्ग रद्द करणे योग्य नाही, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं। तर नेमकं पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबद्दल अजित पवार यांनी काय म्हटलं आहे, तुम्ही स्वतःच पहा। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं थोडं वेगळं मत आहे। एकदा मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना, एकनाथराव शिंदेंना मुंबईला जाऊन दिल्लीला जाऊन त्यांच्याशी बोलावं लागणार आहे, कारण मागं मी बजेटमध्ये तरतूद केलेली होती। परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची पण मदत लागते, आणि त्यांनी जे काही आता नवीन सांगितलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही। त्यांनी आपले जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्याला न घेता पुढं काहीतरी दुसरीकडे ती रेल्वे वळवलेली आहे, त्याबद्दल आम्हाला देवेंद्रजीशी चर्चा झालेली आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व इतर कोणताही रेल्वे प्रकल्प होत असताना केंद्र सरकार भागीदार असणे महत्त्वाचे आहे। तसेच पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गाने व्हावा या मागणीचे निवेदन कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कड यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले। यावेळी प्रकल्प बाधित शेतकरी राजाभाऊ चौधरी, एकनाथ कड, राजाराम कड, प्रभाकर कड, दिनकर कड उपस्थित होते। अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो सर तुम्हाला की या गोष्टीमध्ये जवळजवळ 80-90% नागरिक असतील, हे 100% GMRTच्या विरोधात आहे। तर GMRT मध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी असतील किंवा GMRT मुळे खोडद गावाला होणारा फायदा असेल, तर यामध्ये जर एकंदरीत सर्व अभ्यास केला तर विशेष असा काही फायदा झालेला नाही। म्हणून आज या ठिकाणी जो रेल्वेसारखा प्रकल्प जो केंद्र शासनाने ज्याचा भूसंपादनापर्यंत गेला होता, तर तो फक्त GMRT आणि ह्या एकमेव अडथळ्यामुळे जुन्नर तालुक्याच्या बाहेर जातो आहे। एकंदरीत मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वेचं सर्वेक्षण, भूसंपादन इत्यादी प्रक्रिया पार झाल्यानंतर अचानक या मार्गात बदल करणे योग्य नाही। यामुळे जुन्या आराखड्यानुसार रेल्वे प्रकल्प व्हायला पाहिजे, या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। तर याविषयी अजित पवार यांनी केलेले वक्तव्य, याविषयी आपले काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। चला तर मित्रांनो, पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती पाहूया। जुन्या आराखड्यानुसार पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक हा जुना प्रस्तावित 235 किलोमीटरचा एकूण रेल्वे मार्ग। या रेल्वे मार्गावर ताशी 200 किलोमीटर प्रत्यास वेगाने हायस्पीड रेल्वे धावणार होती। यामुळे हा प्रवास केवळ 2.25 तासात पूर्ण करणे शक्य होते। या रेल्वे प्रकल्पावर 18 बोगदे, 41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग प्रस्तावित होते। हा प्रकल्प विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम या प्रकल्पावर होणार होते। हा प्रकल्प एकूण 3 वर्षात पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 16,039 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता। यातील 1500 कोटी भूसंपादनाचा खर्च होता। तर एकंदरीतच मित्रांनो, पुणे नाशिक हा सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प पुणे,
चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक या मार्गाने व्हावा यासाठी भरपूर राजकीय नेत्यांनी आवाज उठवला आहे। या संदर्भात आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या मते कोणता रेल्वे मार्ग योग्य ठरेल याविषयी तुमचे काय मत आहे ते देखील आम्हाला नक्की सांगा। तर मग मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वे संदर्भात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।